मी जॉबला किती वाजता बसते. सो मला आता 9 तासांची ड्युटी असते पूर्ण. मग डुगू शाळेत आल्यानंतर पण आमचं कसं रुटीन असतं. सो आता मी लॉग इन करते. सो होतं असं की 10च्या नंतर घरामध्ये बऱ्यापैकी पसारा झालेला असतो. हाय हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप छानच असाल. सो गाईज, डेली ब्लॉगिंग शेअर कर किंवा मॉर्निंग रुटीनचं मॅनेजमेंट कसं करतेस ते सांग, किंवा वर्क फ्रॉम होम जॉब कुठे आणि कसा करते आणि काय ओपनिंग्स आहेत का, याच्याबद्दल मला काही कमेंट्स आलेल्या होत्या माझ्या प्रिव्हियस व्लॉग्सवरती. सो त्याच माझ्या फ्रेंड्सचे मी त्यांच्या प्रश्नांचे उत्तर देण्यासाठीच मी आता हा माझा व्लॉग शूट करत आहे. सो गाईज, ॲक्च्युली आपण सर्वच जणींना खूपच काम असतं घरामध्ये. मग आपण होममेकर असो किंवा जॉब करणाऱ्या असो किंवा यूट्यूबर असो किंवा काही फ्रीलान्सिंग करणाऱ्या असो, सगळ्यांनाच फार काम असतं. सगळ्यात अवघड काम तर मी होममेकरचं समजते. सो सगळ्यांना फुल रिस्पेक्ट आहे माझ्याकडनं, आणि खरंच खूप अवघड आहे. अक्षरशः आपलं नाचगं घुमासारखी आपली कंडिशन झालेली असते सगळ्यांचीच, आणि त्याच्यामुळंच हे मॅनेजमेंट करणं खरंच खूप डिफिकल्ट आहे. बट आपण सगळ्याजणी व्यवस्थितपणे ते सगळं पार पाडतो. सो मी माझं मॅनेजमेंट कसं करते, कारण की मी ॲमेझॉनमध्ये जॉब करत आहे सध्या, आणि तो वर्क फ्रॉम होम जॉब आहे. मी मागच्या 5 वर्षांपासून ॲमेझॉनमध्येच वर्किंग करते, आणि सोबतच मला एक 5 वर्षाचा छोटासा मुलगाही आहे. आणि घरामध्ये सासू सासरे किंवा आईवडील कोणी नाही आहे, त्याच्यामुळे मला जबाबदारी सगळी माझ्यावरतीच असते. सो त्याकरता मला मॅनेजमेंट करणं खूप डिफिकल्ट जातं बऱ्याचदा, आणि मी खूप एक्झॉस्टही होते. बट मी तरी कसं मॅनेजमेंट करते, किती वाजता उठते, माझा दिवस किती वाजता स्टार्ट होतो, आणि आपल्याला कसं स्वतःसाठी पण वेळ काढायचा असतो. सो तो वेळ मी कसा काढते, आणि मला घरामध्ये हाऊस हेल्प्स आहेत, सो मी त्यांच्याकडनं कशाप्रकारे काम करून घेते किंवा त्यांना काय काय काम मी दिलेलं आहे, हे सगळं मी तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करणार आहे. ताकी माझ्यासारख्या ज्या पण काही वर्किंग वुमेन आहेत किंवा ज्यांना स्वतःचं काहीतरी चालू करायचं आहे किंवा जे यूट्यूबर्स वगैरे आहेत, त्या सगळ्यांनाच ह्याची हेल्प होणार आहे. सो हेतू एकच आहे का तुम्ही हाऊस हेल्प्स घ्या, तुम्हाला जेवढं शक्य असेल तेवढं तुम्ही हेल्प एक्सटर्नली घ्या, आणि स्वतःच्या करिअरवरती किंवा जॉबवरती किंवा फ्रीलान्सिंग यूट्यूब जे पण तुम्ही करत असाल त्याच्यावरती फोकस करा. कारण आपण जर दिवसभर आपलंच घरातले कामं वगैरे करत बसलो, ते महत्त्वाचं आहे नो डाऊट, बट तेच करत बसलो तर आपल्याला स्वतःसाठी वेळ काढणं किंवा आपल्या करिअरला ग्रो करण्यासाठी फारच कमी वेळ उरतो. सो माझं सगळ्यांना सजेशन आहे की मी पण बऱ्याच प्रकारे बऱ्याच गोष्टींना मी हाऊस हेल्प आहे लावलेल्या, आणि त्यांचीच हेल्प मी घेऊन माझं काम, जॉब प्लस यूट्यूब प्लस माझं स्वतःचं सेल्फ मेंटेनन्स, व्यायाम करणं, डाएट मेंटेन करणं, मुलाला वेळ देणं, ह्या सगळ्या गोष्टी मी मॅनेज करते. सो तुम्हीही माझ्याकडनं तेच बघून करावं. तुम्हाला पटलं आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा गाईज. मी तुमच्यासाठी अशीच इंटरेस्टिंग व्लॉग्स एव्हरी वीकला घेऊन येत असते. सो चला, आपला हा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आपण स्टार्ट करूयात. हॅलो फ्रेंड्स, माझं नाव शिवानी, आणि तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चॅनलवर. आणि आज मी तुमच्यासोबत एक डेली व्लॉग माझा शेअर करणार आहे. सो ॲक्च्युली माझं सकाळचा दिवस स्टार्ट होतो हा 5:45 वाजता, आणि 6 वाजल्यापासून 10 वाजेपर्यंत मला फार जास्त काम असतं. सो मी ते रेकॉर्ड नाही करू शकले, बट येस शुअर मी ते नक्की रेकॉर्ड करणार आहे लवकरच, आणि तो पण रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. बट आता मी तुमच्यासोबत माझा मिड डे किंवा आपण बोलू शकतो थोडंसं लेट मॉर्निंग, म्हणजे 10च्या नंतर ते दुपारी 3-4 वाजेपर्यंत मी काय करते, आणि मी जॉबला किती वाजता बसते. सो बसण्या अगोदर मी घरगुती कामं कशी मॅनेज करते, आणि मग डुगू शाळेत आल्यानंतर पण आमचं कसं रुटीन असतं, हे मी सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो चला, आपला आजचा व्हिडिओ आपण स्टार्ट करूयात. सो सकाळी 10च्या नंतर मी बेसिकली काय करते, सो मी तुम्हाला आता इन डिटेल थोडंसं सांगते. सो होतं असं की 10च्या नंतर घरामध्ये बऱ्यापैकी पसारा झालेला असतो, आणि कारण डुग्गू शाळेला गेलेला असतो, सो त्याचा पसारा असतो, स्वयंपाक झालेला असतो, सो किचन खराब असतं, तुम्हाला मागे दिसतही असेल. सो अशा प्रकारे मी ते कसं आवरून घेते, माझ्या घरामध्ये काय काय हेल्प आहे मला, सो ते सगळं मी तुम्हाला आता दाखवणार आणि सांगणार आहे. सो चलो, लेट्स गेट स्टार्टेड. सो गाईज, जसं की मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे, सकाळचा स्वयंपाक आणि डुगूचा टिफिन वगैरे बनलेला असतो, ब्रेकफास्ट झालेला असतो, त्यामुळे किचनमध्ये बऱ्यापैकी पसारा असतो. आणि अशा प्रकारे डायनिंग टेबलसुद्धा माझा पूर्ण भरलेला असतो, कारण भरपूर आम्ही सकाळची स्मूदी पितो, प्लस फ्रूट्स असतात, प्लस ब्रेकफास्टचा आयटम वेगळा असतो, प्लस शिवांशचा टिफिन असतो. सो बरेच क्वांटिटी करून झालेली असते. सो मी सगळ्यात पहिले तर शिवांश स्कूलला गेल्यानंतर आणि माझं सकाळचं बेसिक रुटीन झाल्यानंतर एक्सरसाइज वगैरे मी माझं किचन
आवरायला घेते. आणि अशा प्रकारे मी आता हे ॲक्च्युली फास्ट फॉरवर्ड केलेलं आहे, मला एवढा स्पीड नाही आहे, बट मी बऱ्यापैकी आवरून घेते पटापटा जो पण किचनवरचा आपला पसारा असतो तो. सो हा एकदम क्विकली मी अरेंज करते, सगळं फ्रीजमधल्या गोष्टी फ्रीजमध्ये ठेवते. आणि ॲक्च्युली मी सध्या डाएट फॉलो करत आहे. मी एका डायटिशियनकडनं डाएट घेतलेला आहे. सो त्यांनी मला मिड डेमध्ये कंपल्सरी फ्रूट्स खायला लावलेले आहेत. सो मग मी त्याची पण तयारी करून ठेवते, कारण एकदा का किचन साफ झाला का मला तो पुन्हा खराब लगेच करायला नाही आवडत. त्याच्यामुळं मी मिड डे माझं जे जेवण आहे किंवा मला जे दुपारचं खायचं आहे त्याची मी तयारी करून ठेवत असते अशा प्रकारे. सो माझा हा मिड डे फ्रूट टाईम आहे. आणि त्यानंतर मला शिवांशला आल्यानंतर सुद्धा भाजी तयार करून ठेवायची असते, कारण तो शाळेतनं आल्यानंतर पण त्याला जेवायचं असतं. सो त्याची पण ती जी भाजी त्याला लागते आल्यानंतर ती पण भाजी मी ऑलरेडी सकाळीच करून ठेवते, जेणेकरून मग मी जॉबला एकदा लॉग इन केल्यानंतर मला पुन्हा वेळ काढण्याची गरज नसते आणि किचनही माझं पुन्हा खराब होत नाही. सो तुम्ही अशा प्रकारे 2 तुमच्या मील्सचं एका वेळेसच अरेंजमेंट करून ठेवू शकता, जेणेकरून तुमचा टाईम, एनर्जी आणि किचन खराब न होणं ह्या तिन्ही गोष्टी वाचणार आहेत. सो शिवांशला आता मला त्या दिवशी दुपारी बटाट्याची भाजी करायची होती. सो मी हे माझं मिड डे स्नॅक्स म्हणजे जे माझं फ्रूट आहे ते खाता खाता मी आता भाजी करत आहे. सो इथं मी ही सिम्पल पांढरे बटाटे करत आहे, जे त्याचं फेवरेट आहे. त्याच्यामध्ये मी कोणताही फोडणी देणार नाही आहे, हळद टाकणार नाही आहे, तडका देणार नाही आहे, काहीच नाही. जस्ट तेल, बटाटे आणि मीठ एवढंच घालून करते आणि ते त्याचं खूप फेवरेट आहे. थोडंसं त्याच्यावरती मी तूपसुद्धा सोडते, कारण की त्याच्याने एक छान वास येतो, फ्लेवरिंग येतं आणि खूप छान होती ती भाजी. सकाळी मी उपमा केलेला होता, जो मी आता तुम्हाला दाखवला. सो अशा प्रकारे सकाळचं माझं सेट झालेलं होतं, पण तरी मी दुपारची तयारी अगोदरच करून ठेवत होते. तेवढ्यात मी माझं दुपारचा जो माझा मिड डे स्नॅक आहे, जो माझ्या डायटिशियननी मला दिलेला आहे, तो मी आता खायला बसत आहे. आणि मी तेच रेकॉर्ड करून तुम्हाला सांगत आहे की अशा प्रकारे मी आता माझं मिड डे स्नॅक्स हा मी घेत आहे. सो ही सगळी 11 वाजेची सिच्युएशन आहे माझ्या घरात. आणि माझं मिड डे स्नॅक्स खाऊन झाल्यानंतर माझी बटाट्याची भाजी बनलेली आहे, जी मी तुम्हाला बोले व्हाईट पटॅटो. त्याच्यानंतर मी भाज्या बाहेर काढून ठेवलेल्या आहेत आणि लसूणसुद्धा, कारण मी याची तयारी करून ठेवत असते. आमच्याकडे ज्या मावशी आहेत मंगलताई, त्यांना मी भाज्या निवडण्याचंही काम दिलेलं आहे, प्लस लसूण सोलण्या पण, जेणेकरून माझा खूप वेळ वाचतो. आणि मला भाजी पटकन करायची असेल तर फ्रीजमध्ये भाजी निवडून रेडी असते आणि लसूणही सोललेला असतो. सो माझा टाईम फोडणी द्यायचा पुरताच वाया जातो, जो की फक्त 5 मिनिटाचं काम असतं. त्यानंतर मी अशा प्रकारे आता पटापटा किचनमधला जो पसारा झालेला होता तो मी आवरून घेत आहे. आणि जे पण भांडे आपण विसळून ठेवण्याच्यासारखे असतात, ज्यांना घासायची गरज नाही आहे, त्या भाज्या मी पटकन एका छोट्या बास्केटमध्ये धुवून विसळून अरेंज करून ठेवत आहे. त्यानंतर मी माझं घेतलेलं आहे डायनिंग टेबल क्लीन करण्यासाठी, ज्याच्यावरती तुम्हाला दिसत असेल फार पसारा आहे, स्मूदीचा, त्याच्यानंतर फ्रूट्सचा सगळा पसारा मी आता पटापटा आवरत आहे. आणि त्या आहेत आमच्या मंगलताई, ज्या भाजी निवडत आहेत बसून. सो अशा प्रकारे पटकन मी जे काचेचे वगैरे ग्लास असतात ते मी पटकन धुवून वगैरे ठेवते. आणि पटापटा जे पण भांडी मोस्टली आपल्याला विसळून जे खूप ऑइली वगैरे नसतात त्या भांडी घासण्याची काही जास्त गरज नसते. सो त्या विसळून मी छोट्या बास्केटमध्ये ठेवून देते. तुम्हाला माझ्या घरातलं हे मी तुम्हाला डस्टबिन दाखवत आहे. ओला कचरा जो आपल्याला किचनमधला असतो तो तुम्ही असं दरवाजाच्या आडच्या बाजूला अशा प्रकारे हे डस्टबिन हँग करू शकता. याच्यामध्ये एक डस्टबिनची बॅग टाकली का आपलं पटापटा हँडी काम होऊन जातं. त्यानंतर हे मी माझं डायनिंग टेबल क्लीन करत आहे आणि जो पण पसारा डायनिंग टेबलवरती होता तो माझा आता आवरून होत आलेला आहे. सो गाईज अशा प्रकारे बऱ्यापैकी माझा किचन ओटा आवरलेला आहे आणि डायनिंग टेबल पण बऱ्यापैकी मी आवरून ठेवलेलं आहे. जे पण बाकीचं उरलेलं आहे ते आमच्या ज्या शीलाताई आहेत, ज्या भांडी घासायला आणि झाडू फरशी करायला माझ्या घरात येतात, त्यांना मी ते आवरायला सांगते. सो अशा प्रकारे माझ्या ज्या हाऊस हेल्प आहेत मंगलताई, त्या मला भाजी निवडून देत आहेत आणि तोपर्यंत मी पटकन बाकीचा हॉलमधला पसारा आवरत आहे. एक्सरसाइजची मॅट वगैरे जी सकाळी बाहेर काढलेली होती किंवा सोफ्यावरती जो पण पसारा होता, बुक्स वगैरे किंवा शिवांशचे सगळीकडे खेळणी वगैरे पडलेले असतात, सो ते मी सगळं पटापटा आवरून सोफा पण आता मी डस्ट ऑफ करून घेणार आहे. त्यानंतर नेक्स्ट काम आहे मला सुकलेले कपडे काढण्याचं. सो स्टँडवरतून मी पटापटा ते सुद्धा कपडे काढून घेत आहे, ज्याच्या घड्या नंतर मी घालणार आहे निवांत वेळेमध्ये. सो आत्तापुरतं मला फक्त त्या काढून घ्यायच्या आहेत. त्यानंतर ह्या आहेत आमच्या शीलाताई, ज्या आता आलेल्या आहेत आणि असं बऱ्यापैकी मी किचन ओटा डायनिंग टेबल सेट करून ठेवते, जेणेकरून त्यांना नंतर आल्यानंतर काम करायला सोपं जातं. सो माझ्या भांडे जे आहेत खरकटे भांडे ते मी बेसिनच्या खालती जी जागा
असते त्याच्यामध्ये मी एक पाटी ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये मी सगळे भांडी विसळून ठेवत असते, जेणेकरून माझं बेसिन फार स्वच्छ आणि क्लीन वाटतं. असं वाटतं का भांडीच निघालेली नाही आहेत, बट ती सगळी भांडी खाली ठेवलेली असतात. मी ॲमेझॉनवरून एक मोठा ट्रे मागवलेला होता स्टीलचा, ज्याच्यामध्ये थोडंफार पाणी जरी पडलं तरी खाली एक ट्रे असतो होल्ड करण्यासाठी. सो अशा प्रकारे ती भांडी मी खाली ठेवते आणि ते आता भांडी शीलाताईंनी काढून वरती ठेवलेले आहेत आणि त्या आता एक करून त्याला घासत आहेत. सो अशा प्रकारे तुम्हीही अरेंज करू शकता तुमच्या घरातल्या गोष्टी आणि हाऊस हेल्पच्या हेल्पनी तुम्ही तुमचा बराचसा वेळ वाचवू शकतात. त्यानंतर मी बाकीची पण जी पण घरातली आवराआवर आहे, छोट्या मोठ्या वस्तू त्या मी जागेवरती ठेवण्याचं काम करत असते. त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट येतो हा माझ्या लॉन्ड्रीचा. सो मी पटकन आता हे लॉन्ड्रीचे कपडे साईडला काढलेले आहेत. आज माझा व्हाईट वॉशचा लॉन्ड्री डे होता, म्हणजे मी डे वाईज सेट करून ठेवलेला आहे कोणत्या दिवशी कशा प्रकारचे कपडे लावायचे, जेणेकरून मला कपडे एकदम मिक्स पण होत नाहीत आणि व्यवस्थित सगळे कपडे निघतात. सो आज माझा होता व्हाईट डे. याच्यामध्ये मी सगळे व्हाईट शर्ट किंवा व्हाईट जे आपले प्रीमियम कपडे असतात जे आपण चांगल्या ठिकाणी वगैरे वापरतो अशा कपड्यांना मी आज लॉन्ड्रीमध्ये लावणार आहे. सो हे आहे माझं सॅमसंगचं वॉशिंग मशीन, जे की मला फार जास्त आवडतं आणि खूप छान याच्यामध्ये कपडे निघतात. सो अशा प्रकारे त्याच्यामध्ये आपल्याला फक्त कपडे टाकायचे आहेत आणि नंतर मग डिटर्जंट वगैरे टाकून द्यायचं. थोडंफार मी डेटॉल पण यूज करते, निर्जंतुक होतात. रिन लिक्विडमुळे जे पण स्टेन्स असतात बारीक सारीक ते पण निघून जातात. आणि आता वरती मी फक्त कम्फर्ट ठेवलेलं आहे जे मी नंतर यूज करणार आहे. मीनवाईल मी हे लॉन्ड्रीचं काम करत सोबत शीलाताईंचे भांडी इकडून घासून झालेले आहेत आणि त्या आता शेगडी वगैरे पूर्णपणे साफ करायला घेत आहेत. सो हे मिस्टर मसल आहे त्यांच्या हातामध्ये आणि त्याच्यानी किचन खूप छान निघतं. शेगडी वगैरे आपली एकदम चकमक करते आणि सगळे जे पण तेलकट डाग वगैरे असते ते निघून जातात. तोपर्यंत मंगलताईंच्या भाज्या निवडून झालेल्या होत्या, सो त्या मी पटकन पिशव्यांमध्ये भरून आता फ्रीजमध्ये अरेंज करून ठेवणार आहे. लसूणही त्यांनी सोललेला आहे, तो मी अशा प्रकारे काचेच्या बरणीमध्ये ठेवत असते, जेणेकरून मला फोडणीचं काम आणि पालेभाज्याचं काम फार सोपं होतं. सो आय वुड लाईक टू से थँक्यू सो मच टू शीलाताई अँड मंगलताई, कारण त्यांच्या ह्या सपोर्ट आणि हेल्पमुळं माझं बरंचसं काम वाचतं आणि मला बऱ्यापैकी माझं सगळ्या गोष्टी अरेंज करता येतात. सो शीलाताई अशा प्रकारे पूर्ण आता किचन ओटा धुवून घेत आहेत, पूर्ण आवरून घेत आहेत आणि डेली त्यांना मी शेगडी घासायला वगैरे पण लावते, कारण जर खराब झाली तर मग ते खूप विचित्र वाटतं. आणि नॉनव्हेज वगैरे केल्यानंतर पण कंपल्सरी त्यांना पूर्ण किचन ओटा धुण्याचे इन्स्ट्रक्शन्स आहेत, त्याच्यामुळं मेंटेन राहतो आपलं किचन व्यवस्थित. आणि मिस्टर मसलचा स्मेल खूप छान आहे गाईज, त्याच्यामध्ये मी थोडंसं डेटॉल ॲड करते त्याच्यामुळे निर्जंतुक होतं. सो त्या किचनमधलं तर आवरत आहे तोपर्यंत मी पटकन आलेली आहे माझ्या बेडरूम एरियामध्ये आणि आता मी बेडरूममधला पसारा आवरत आहे. सो हे जे पण आमचे ब्लँकेट्स वगैरे होते ते मी लॉन्ड्रीचे कपडे लॉन्ड्री बॅगमध्ये टाकलेले आहेत. आमचे जे बेडशीट ब्लँकेट्स आहेत ते मी पटकन अरेंज करून खाली ट्रॉलीमध्ये सेट करून देत आहे आणि बाकीचं पसारा धूळ वगैरे डस्ट ऑफ करत आहे. सो बाकीचं बेडरूममधलं काम मी हे वीकली बेसिसवरती करते, डेली मी एवढंच अरेंज करते. तोपर्यंत शीलाताईंचं आता बऱ्यापैकी काम होत आलेलं आहे. तर आता त्यांनी झाडू मारला, मग आता त्या फरशी पुसून घेत आहेत आणि नंतर त्या कपड्याच्या घड्याही मला घालून देतात. त्याच्यामुळं आता हा त्यांचा कॉल आहे आणि ते एक काम त्या बरोबर करू लागतात घरामधलं. सो त्यांचं पूर्ण घर पुसून घ्यायच तोपर्यंत मी पटकन इकडं झाडांना पाणीसुद्धा घालून घेते. सो हे आहे माझं क्यूटचं पीस लिलीचं झाड, जे माझं फार फेवरेट आहे आणि खूप छान वाटतं मला त्याच्याकडे बघून. खूप इझी टू मेंटेन आहे. सो ते मी त्याला झाडाला पाणी घातलं तोपर्यंत शीलाताई माझा आता डायनिंग टेबल एरिया वगैरे सगळा पुसून घेत आहेत. पूर्ण त्या सगळं स्वच्छ करतात, त्यांना डेली इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत मी डस्टिंगचे वगैरे. सो अशा प्रकारे ते हॉलमधलं फर्निचर वगैरे पटकन आवरून घेत आहेत. त्याच्यानंतर त्यांना काम असतं ते भांडे पुसून लावण्याचं. सो अशा प्रकारे माझे भांडे पण ते लावून देतात मला, त्याच्यामुळे मला त्याच्यामध्ये पण माझा बराचसा टाईम वाचतो आणि किचन ओट्यावरती बिलकुल पसारा असा उरत नाही. सो त्यांना पुसून भांडी लावण्याचं काम त्यांचं चालू आहे आता. सो गाईज अशा प्रकारे हाऊस हेल्प्सच्या हेल्पने माझं खूप सारं काम हे वाचतं आणि मला खूप इझी जातं हे सगळं. सो गाईज घरातलं बऱ्यापैकी सगळं काम आता आवरलेलं आहे. सो मंगलताईंनी येऊन चपात्या केल्या होत्या सकाळीच आणि त्यानंतर त्यांनी भाज्या पण निवडून ठेवल्या, लसूण पण सोलून ठेवलेला आहे आणि शीलाताईंनी येऊन बाकी सगळं घरातलं झाडू फरशी भांडी सगळी केलेली आहे. वॉशिंग मशीनमध्ये आता माझे कपडे धुतले जात आहेत, कारण मी आज व्हाईट कलरचे क्लोथ्स टाकलेले होते. सो त्यांना मी मोठी सायकल लावते जी ऑलमोस्ट आपली 1 तासाची असते आणि सो ते आता होत आहे अजूनही, तुम्हाला मी दाखवते. सो त्याच्यामध्ये मला स्मेलसाठी थोडंसं कम्फर्ट टाकायचं होतं. सो 1 कॅप कम्फर्ट मी आता घेणार आहे आणि ते मी शेवटच्या 1-2 मिनिटाच्या सायकलमध्ये टाकून दिलेलं आहे, जेणेकरून खूप छान स्मेल येतो. सो घर आता बऱ्यापैकी स्वच्छ झालेलं आहे
आणि तुम्हाला सगळ्यांना मी दाखवते की ते कसं दिसतंय. आता पूर्णपणे क्लीन झालेलं आहे. माझं किचन, डायनिंग टेबल, स्वयंपाक सगळं आवरलेलं आहे. सो आता टाईम झालेला आहे ते माझ्या लॉग इन करण्याचा. सो माझं रोजचं टायमिंग असतं 10 ते 7, बट आज मी थोडंसं उशिरा लॉग इन करणार आहे. 12 ते 9 शिफ्ट आहे आज माझी. सो त्याकरताच माझं आता सगळं आवरून झालेलं आहे. आता मला जस्ट माझा लॅपटॉप आणायचा आहे आणि कामाला सुरुवात करायची आहे. सो तुम्ही पाहू शकता किचन पण पूर्णपणे क्लीन झालेलं आहे. सगळे भांडी वगैरे लावून झालेली आहेत व्यवस्थित. डायनिंग टेबल पण एकदम स्वच्छ झालेलं आहे आणि पूर्ण घरसुद्धा. चला आता मी माझ्या जॉबला बसणार आहे. सो मी माझा आता जॉबचा सेटअप आणि लॅपटॉप आणून सेटअप स्टार्ट करते. तर मी कधी कधी मोस्टली बेडरूममध्ये पण बसते लॉग इन करायला, बट आज मला हॉलमध्ये बसण्याची इच्छा झालेली आहे आणि त्याकरताच मी आता हॉलमध्ये माझा सेटअप लावत आहे लॅपटॉपचा. सो अशा प्रकारे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की आमच्याकडं हे एक फोल्डेबल डायनिंग टेबल आहे. सो आता मी हे ओपन केलं आहे आणि मी आता माझा लॅपटॉप घेऊन येते. There you go. सो गाईज आज माझा एक व्हिडिओ कॉल आहे आमच्या पूर्ण टीमसोबत. सो त्याच्याकरता मला थोडंसं प्रेझेंटेबल आणि व्हिडिओ कॉलवरती जायचं आहे. सो त्याकरताच मी थोडासा मेकअप ऑलरेडी केलेला आहे. तुम्हाला दिसतच असेल मी सकाळीच रेडी होऊन बसलेले होते. सो आता मी पटकन चेंज करून येते. आय एम ऑल सेट फॉर लॉगिंग इन आणि आता मला ऑलरेडी थोडासा लेट झालेला आहे. सो आता मी लॉग इन करते मस्तपैकी आणि मला आता 9 तासांची ड्युटी असते पूर्ण. त्याच्यामध्ये 1 तास हे आम्हाला ब्रेक्स दिलेले असतात. सो ते आम्ही आमच्या कन्व्हिनियन्सने घेतो. 15-15 मिनिटांचे 2 ब्रेक्स आणि अर्धा तासाचा एक आम्हाला लंच ऑक्स असतो. सो तो लंच ऑक्स मी शिवांश शाळेतनं आल्यानंतर वापरते. सो अशा प्रकारेच माझं रोजचं रुटीन असतं. एकदम जे माझं अर्ली मॉर्निंग रुटीन आहे हे मी तुमच्या सगळ्यांसोबत नंतर शेअर करणार आहे. सो अशा प्रकारे मी रोज 10च्या पुढं घरातले सगळे आवराआवर करून घेते, स्वयंपाक करून घेते, माझं आवरते सगळं आणि मग मी माझ्या जॉबला स्टार्ट करते. सो आता माझा हा जॉब चालणार आहे रात्रीच्या 9 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी एक साधारण 6-6:30 वाजता मी त्याचं ब्रेक, अजून एक जे 2 ब्रेक्स असतात आमचे ते यूज करणार आहे आणि त्या ब्रेक टायमिंगमध्ये माझा संध्याकाळचा स्वयंपाक होणार आहे. आणि मग त्याच्यानंतर 9च्या पुढं डुगूसोबत थोडंफार खेळणं किंवा खाली वॉकला वगैरे जाणं किंवा मग उद्याची तयारी करणं, अशा प्रकारे साधारणपणे माझं असं रुटीन असतं. सो गाईज हे अशा प्रकारे माझं आता घर पूर्ण सकाळी जॉब करण्याला बसण्याच्या अगोदर सगळं सेट झालेलं असतं. मी लाईट्स ऑन केलेला आहे कारण बऱ्यापैकी थोडासा अंधार येत होता आणि असा माझा जॉबचा पण सेटअप मी लावलेला आहे. प्लस माझा ट्रायपॉड पण तुम्हाला दिसत आहे कारण मी एडिटिंग आणि व्लॉगिंग शूट पण करत होते. सोबतच मी तुम्हाला आणखीन एक पॉईंट सांगायचं विसरले का दुपारचं जे माझं लंच असतं तर त्याची पण भाजी मी सकाळीच टाकून घेत असते. सो अशा प्रकारे आज माझ्या मेन्यू कार्डवरती जे तुम्हाला फ्रीजवरती दिसते मील प्लॅनर, त्याच्यामध्ये होतं बटाट्याची भाजी शिवांश आणि आमच्यासाठी होता अख्खा मसूर. सो मी आता अख्खा मसूर कुकरला लावलेला आहे आणि ही एक खूप छान बरणी आहे मल्टी यूज, याच्यामध्ये 4 कंपार्टमेंट्स असतात आणि आपण 4 वेगवेगळ्या प्रकारच्या ह्याच्यामध्ये गोष्टी ठेवू शकतो. सो ही बरणी तुम्हालाही आवडली तर तुम्ही ती मिशोवरतून घेऊ शकतात. लिंकसाठी मला कॉमेंट करा. सो अशा प्रकारे मी माझा अख्खा मसूर बनवलेला आहे आणि त्याच्यानंतरच मी माझ्या लंचची पण तयारी करून ठेवते. डायटिशियननी मला स्ट्रिक्टली रोजच्या लंचमध्ये ताक ॲड करायला लावलेलं आहे. प्लस मला दही आणि सलाड पण कंपल्सरी आहे. सो त्याच्यासाठी पण मला बराच वेळ द्यावा लागतो. सो ती पण तयारी मी जॉबला बसण्या अगोदरच करून ठेवत आहे. ताक बनवून झालेलं आहे, दही काढून ठेवलेलं आहे आणि आता मी माझं सलाड बनवत आहे. सो सलाड पण मी पटकन असं चिरून ठेवून रेडी करून ठेवणार आहे. हे माझं रात्रीचं सलाड आहे आणि आत्ताचं सलाड मी माझ्या प्लेटमध्ये डायरेक्ट ठेवणार आहे. सो अशा प्रकारे पूर्ण तयारी करून हे मी लॉग इन करते जेणेकरून नंतर मला जॉबमध्ये डिस्टर्बन्स होत नाही आणि पूर्ण माझं मील रेडी झालेलं आहे जे मी आता माझ्या जॉबमध्ये लंच टाईममध्ये यूज करणार आहे माझ्या खाण्यासाठी. त्यानंतर ही अशा प्रकारे धावपळ ही चालूच असते सकाळी माझी. लॉग इन करायचं असेल किंवा एखादा इम्पॉर्टंट ईमेल वगैरे आला तर त्याला काम करता करता मला आन्सर करावं लागतं कारण मी ब्रँड सपोर्टमध्ये आहे. सो ते काम करायचं, पटकन ते झालं का मग मला पटकन परत किचनमधलं पण बघावं लागतं आणि मग फायनली जेव्हा घराचं सगळं काम आवरतं त्याच्यानंतर मग मी माझं रेडी होऊन व्यवस्थित जॉबला लॉग इन करते. सो हे होतं माझं पोस्ट मॉर्निंग रुटीन किंवा आफ्टरनून रुटीन तुम्ही ज्याला म्हणू शकता. आय होप तुम्हाला सगळ्यांना आवडलं असेल. तर तुम्हाला काही कमेंट्स किंवा डाऊट्स असेल तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारू शकतात आणि अशा प्रकारेच माझे व्हिडिओज बघत राहा आणि सपोर्ट करत राहा. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.